कारे नाठविसी कृपाळू देवासी, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो। कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो। कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही। फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली। काय तेने तुझी केली नाही चिंता, आठवी गोविंद्या अनंता। तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी। कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो। विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्नैः। समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संता तेरा, दुसरे चरण संता तेरा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथित विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। नवी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सविवेद झाले। तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। विठ्ठल कारे नाठविसी कृपाळू देवासी, कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो। कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु तथा ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबारायांचे अतिशय प्रिय असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा
5 चरणांचा अभंग आजच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग 5 चरणांचा आहे. खऱ्या अर्थानं अभंग मोठा आहे आणि माझ्याकडे वेळ ही अतिशय छोटी आहे, पण तरी देखील या छोट्या वेळेमध्ये मी अतिशय गोड सांगणार आहे. शॉर्ट बट स्वीट असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात, अशा पद्धतीचं मी आपल्या पुढे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आजची सेवा ही कशाच्या निमित्ताने, तर आपला कल्याण शहर वारकरी संप्रदाय प्रबोधनी मंडळ या मंडळाच्या वतीनं माननीय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून तिसाई केबलच्या वतीनं नाचू कीर्तनाचे रंगी हा उपक्रम हे संपन्न करत आहे. आणि त्याचं निमित्त जर काय असेल तर आता जो महिना चालू झालेला आहे त्याला अधिक मास म्हणतात, त्याला पुरुषोत्तम मास किंवा मल मास इत्यादी नावं आहेत. आणि या महिन्याची ख्याती अशी आहे की या महिन्यामध्ये जे तुम्ही पुण्यकर्म कराल, जे भजन कीर्तन जे कराल ते तुम्हाला काही अधिक पटीने फळ देऊन जात असतं. शास्त्रकार म्हणतायत की अधिकस्य अधिकम फलम. या अधिक मासाची महती अशी आहे की तुम्ही जेवढं काही पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न कराल त्याच्या काही जास्त पटीनं फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळेल. आणि याकरिता ही लोकांची गरज लक्षात घेऊन सध्या परिस्थिती जर बघितली तर सगळीकडं लॉकडाऊन किंवा या कोरोनाच्या या संसर्गामुळे परिस्थिती अशी झालेली आहे की असे सामुदायिक कार्यक्रम आता संपूर्ण रद्द झालेले आहेत, जेणेकरून कीर्तन किंवा भजन हे एकत्रित येऊन करता येण्यासारखे राहिलेले नाहीत. मग आता जे श्रोते आहेत त्यांना श्रवणाकरिता काहीतरी असावं आणि त्याची योजना कोणाच्या लक्षात आली तर या मंडळीच्या लक्षात आली. मग त्यांनी असा निर्णय घेतला की या संपूर्ण महिनाभर आपण ही कीर्तनाची जी हे आहे ती आपण चालू करू, जेणेकरून सगळ्यांना काहीतरी या अधिक महिन्यामध्ये श्रवणाकरिता उपलब्ध होईल. आणि त्या निमित्तानं या तिसाई केबलच्या माध्यमातून हा उपक्रम तुम्ही आपण सगळ्यांनी सुरू केलेला आहे. पहिल्यांदा या सगळ्या मंडळीला आपण धन्यवाद देऊ आणि मग आपल्या या कीर्तन सेवेकडे वळू. विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर या जगामध्ये विचार केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, या संपूर्ण जगामध्ये सगळ्यात बुद्धिमान जात जर कोणाची असेल तर या जगामध्ये सगळ्यात बुद्धिमान प्राणी जर कोण असेल तर तो आहे मनुष्य. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे, मनुष्य हा केवळ त्या विज्ञानाच्या मागे लागून या भौतिकवादाच्या मागे लागून आज माणूस हा नास्तिकवादी होत चाललेला आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर की नाही? आजची जर जगाची परिस्थिती बघितली नक्कीच देश आपला पुढे चाललेला आहे, पण पुढे जात असताना मात्र आपण कुठेतरी परमार्थिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या आपण कुठेतरी आपला आलेख मात्र ढासळताना आपल्याला पाहायला मिळतो. कारण माणसाच्या विकासाचा जर आलेख जर आपण बघितला तर तो प्रतिक्षण वर्धमान आहे. प्रत्येक क्षणाला मानवी विकासाचा आलेख हा वाढत जाणारा आहे. मग त्याच्यामध्ये अडचण काय? माणसाचा विकास होत असताना ज्या पद्धतीने त्याला विकासाची आवश्यकता आहे ना, त्या विकासाच्या बरोबर त्याला संस्कृतीची तसेच अध्यात्माची देखील तेवढीच आवश्यकता आहे. पण परिस्थिती अशी झालेली आहे, ते विकासाच्या मागे लागलेल्या माणसाची परिस्थिती अशी झालेली आहे की तो मात्र आपली संस्कृती, आपली नीतिमूल्ये, आपली असलेली जी आध्यात्मिक परंपरा आहे या परंपरेला कुठेतरी विसरत चाललेला आहे. आणि त्यामुळे या परंपरेची जाणीव करून देण्याकरिता तुकोबाऱ्यांचा हा अभंग या कीर्तन सेवेकरता मी निवडलाय. विठ्ठल विठ्ठल आजच्या या विज्ञान युगामध्ये जर आपण तरुण पिढीचा जर विचार करायचा झाला तरी तरुण पिढी पूर्णपणे देवाला न मानणारी झालेली आहे. आणि एक विशेष गोष्ट मला बोलावीशी वाटते, त्या देवाने दिलेल्या तोंडानेच आपण देव नाही असं म्हणतोय. बरोबर की नाही? ही अतिशय वाईट बाब आहे. पण तरी देखील ज्ञानोबारायांचं म्हणणं काय आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानोबाराय बोलतायत की तुम्ही जरी बोलत असाल की संपूर्ण जगामध्ये आता नास्तिकवादी लोक आपल्याला पाहायला मिळतात, तरी देखील ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे की या जगामध्ये एकही मनुष्य हा नास्तिक नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे या जगामध्ये एकही माणूस नास्तिक नाही, कारण प्रत्येक जणाच्या मनामध्ये थोडीशी देखील भावना आहे. ज्ञानोबारायांची ओवी या संबंधानं ज्ञानोबाराय म्हणतात की ऐसेनी हे सकळ जगडंबर निखिळ
श्रद्धेचाची केवळ ओतलासे. प्रत्येक माणसाच्या मनी मानसी श्रद्धा आहे, भाव आहे, मग असा माणूस हा भजनशील असलेला प्रत्येक माणूस. मात्र त्या भगवान परमात्म्याकडे त्याची प्रवृत्ती आहे, पण झालंय असं या भौतिकवादामुळे कुठेतरी तो देवापासून लांब चाललेला आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर की नाही. म्हणून जशी नास्तिक माणसं आपल्याला जगामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतील. एक उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो. आमच्या गावामध्ये देखील एक असा नास्तिक माणूस आहे, आणि त्या नास्तिक माणसाचा माझा एक संबंध एक वेळ असा आला की झालं असं, घरामध्ये मला एक दिवस कंटाळा आला, म्हणून मी आमच्या गावाच्या बाहेर एक गणपतीचं मंदिर आहे, अतिशय सुंदर वातावरण आहे. मंदिराच्या समोर एक तलाव आहे आणि आजूबाजूला जर परिसर बघितलं तर अतिशय सुंदर असं रम्य असं वातावरण आहे. घरामध्ये कंटाळा आला म्हणून मी जाऊन मंदिरामध्ये बसतो. एवढ्यामध्ये तो नास्तिक म्हणवणारा जो माणूस होता ना, तो नास्तिक माणूस देव मानत नव्हता. खरं जर बघितलं तर पूजा कीर्तन भजन हे त्याला आवडत नव्हतं, आणि एकादशी तर त्याच्या कॅलेंडरला पाहायला मिळतच नव्हती. अशा पद्धतीचा हा नास्तिक असलेला माणूस मी मंदिराच्या दिशेने येत असलेला बघितला. तो आलेला बघितल्यानंतर मला काही काम नव्हतं, म्हणून मी त्याची थोडी गंमत पाहावी म्हणून मी बाजूला लपून त्याची गंमत बघू लागलो. तो जसा मंदिराच्या समोर आला ना, तसं मी बघितलं की येत असताना त्याच्या हातामध्ये सिगारेट आहे, आणि तो सिगारेट ओढत ओढत मंदिराच्या दिशेने येतोय. पण ज्या वेळेस तो मंदिराच्या समोर आलेला आहे त्यावेळेस मी बघितलं की त्याने ती ओढत असलेली सिगारेट अशी मागे नेली, आणि देवाच्या समोर आल्यानंतर असा तो वाकला. ते माझ्या दृष्टीतून काही चुकलं नाही. ते बघितल्यानंतर मला काही राहवलं नाही. मी जो लपलेला होतो तो बाहेर आलो आणि त्याला विचारलं. मला बघितल्यानंतर थोडासा तो गडबडला, आणि त्यांनी त्याच्या हातातली सिगारेट मागे टाकून दिली. कसं आहे, कोणाला तरी कळतं बाबा ह्या गोष्टी अमुक अमुक ठिकाणी करणं चुकीचं आहे. मग तो मला म्हटला, महाराज नमस्कार. म्हटलं नमस्कार. तो म्हटलं आज इकडे कसं काय. तो म्हटलं चाललो होतं असेच. तर त्याला मी विचारलं का हो तुम्ही तर नास्तिक आहात, तुम्ही देव मानत नाही. तो म्हटला छे, या जगामध्ये देव नावाची वस्तूच नाही आणि मी देव मानत नाही. मग मी त्याला विचारलं का हो, मग जर तुम्ही देव मानत नाही तर या मंदिराच्या समोर आल्यानंतर, देवाच्या समोर आल्यानंतर मी बघितलं की तुम्ही देवासमोर आल्यानंतर असे वाकला, ते का वाकला असं मी ज्या वेळेस त्याला विचारलं त्यावेळेस त्याने दिलेलं उत्तर मी कधीच विसरणार नाही. तो स्वतः नास्तिक आहे, पण त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये. तो म्हणाला, महाराज मी देव मानत नाही, पण तो जर असला तर त्याला राम राम केलेला बरा, म्हणून मी त्याच्या समोर वागतो. मला सांगायचं तात्पर्य एवढे, जरी तो नास्तिक स्वतःला म्हणून घेत असेल तरी त्याच्या मनामध्ये सुद्धा थोडी तरी श्रद्धा आहे की नाही. विठ्ठल विठ्ठल बारामतीमध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब एक उत्सव करत असतात. त्याचं नाव आहे वसंतोत्सव. आणि या वसंत उत्सवामध्ये मोठ्या मोठ्या वक्त्यांची व्याख्यानेही होत असतात. मग त्या व्याख्यानेकरता बाहेर देशातून देखील मोठे मोठे व्याख्याते बोलवले जातात. काही वर्षांपूर्वी घटना अशी घडली की त्या व्याख्यानमालेमध्ये एक बाहेर देशचा प्रतिष्ठित असलेला व्याख्याता बोलवण्यात आला, आणि त्या समितीने त्याला विषय दिला की जगात देव आहे की नाही, अशा पद्धतीचा त्याला विषय देण्यात आला. तो विषय त्याला दिल्यानंतर तो व्याख्याता देखील वक्ता दस सहस्रेषु 10,000 एखादाच वक्ता या पद्धतीनं त्या वक्त्याने जे वक्तव्य केलं. आणि व्याख्यान किती मिनिटाचं असतं तर 90 मिनिटाचं ते व्याख्यान असतं. त्या 90 मिनिटामध्ये त्यांनी संपूर्ण जी त्या ठिकाणी बसलेली जी श्रोते मंडळी होती ना, त्या सगळ्यांना पटवून दिलं या जगामध्ये देव नाही. ही गोष्ट सगळ्यांना पटली. त्याच्यामध्ये काही आपले वारकरी मंडळी देखील गेले होते. त्यांनी ते व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांना मात्र पश्चाताप झाला. त्यांना असं वाटू लागलं, फुकटच्या या माला घालून आपण एवढे वर्ष परमार्थ केला, एवढ्या वर्ष आपण पंढरीच्या वाऱ्या केल्या, आणि केलेल्या वाऱ्या आज मात्र वाऱ्यावर गेल्यासारख्या त्यांना वाटू लागल्या. कशामुळं तर त्या व्याख्यात्याने काय सांगितलं होतं की जगात देव नाही, आणि ते सगळ्या मंडळीला एकदम बरोबर पटलेलं होतं. ते पटल्यानंतर वारकऱ्यांना देखील असं वाटू लागलं की बाबा आपण केलेला परमार्थ आज फुकट गेला, आणि केलेल्या वाऱ्या मात्र वाऱ्यावर गेल्या. तर त्या वारकऱ्यांमध्ये आमच्या पंढरपूरची जी दिंडी आहे ना, आपली संस्थेची जी दिंडी जाते, त्या दिंडीमध्ये एक मिस्त्री अण्णा म्हणून एक बुजुर्ग व्यक्ती आहेत. ते बारामतीच्या जवळच राहतात. तर त्या व्याख्यानाकरता ते देखील गेले होते. ते व्याख्यान ऐकल्यानंतर त्या व्याख्यात्याला भेटण्याकरता ते गेले, आणि त्यांनी सांगितलं
की सर तुम्ही आता जे व्याख्यान केलं ना अतिशय सुंदर तुम्ही व्याख्यान केलं आणि तुम्ही जे सांगितलं ना की जगामध्ये देव नाही ते अतिशय सुंदर रीतीने आम्हाला पटलेलं देखील आहे. तर सर मी एक विचारू का? त्यांनी अशी त्याची स्तुती केल्यानंतर त्या व्याख्यात्याला देखील बरं वाटलं. का बरं वाटलं? तर कोणीही असू द्या, कोणी वक्ता असेल, कोणी गाणारा असेल, ज्या वेळेस त्याच्या कलेची कोणीतरी दाद देणारा, त्याची दखल देणारा ज्यावेळेस भेटतो ना त्यावेळेस त्या माणसाला आनंद वाटत असतो. त्याला देखील आनंद वाटला. त्याने दोघांचं अभिनंदन करून झाल्यानंतर मग त्या अण्णांनी त्याला प्रश्न केला का हो आता तुम्ही एवढं मोठं व्याख्यान केलं, अतिशय सूत्रबद्ध तुम्ही बोलत होता, देव नाही हे सगळ्यांना पटलेलं आहे, पण का हो एवढं सुंदर व्याख्यान तुम्ही कसं करू शकता? ज्या वेळेस अण्णांनी त्या व्याख्यात्याला असं विचारलं की एवढं सुंदर व्याख्यान तुम्ही कसं करू शकता, त्यावेळेस त्या व्याख्यात्याने काय केलं माहितीये का? त्याने असे दोन्ही हात जोडले आणि तो म्हणाला की ही सगळी त्या देवाची कृपा. मला सांगायचं काय, आता 2 तास दीड तास त्याने व्याख्यान कशावरती केलं की जगामध्ये देव नाही, याकरिता 1.5 तास त्याने व्याख्यान केलं आणि सांगितलं काय की या जगामध्ये देव नाही. पण ज्या वेळेस त्याला विचारण्यात आलं की बाबा हे व्याख्यान तुम्ही कसं करू शकता, तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आहे ही सगळी त्या देवाची कृपा. याचा अर्थ असा आहे की तोही देव मानतोच. मला सांगायचं काय की देव मानणं किंवा न मानणे याच्याने देवाच्या अस्तित्वाला काहीही फरक पडत नाही, बरोबर की नाही? आपल्या मानण्यानं किंवा न मानण्यानं त्या देवाच्या अस्तित्वाला काही फरक पडत नाही. फक्त काय वाटतं, आपण म्हणतो ना देव आपण मानल्यावर आहे, तसं काही नाही. देवाचं जे अस्तित्व आहे ना ते आहे, ते आहे. विठ्ठल वाचण्यामध्ये बरीचशी संत चरित्र गेली. त्या संत चरित्रामध्ये एक महान संत होऊन गेले. त्या संतांचं नाव आहे सद्गुरू दादा महाराज सातारकर. त्या दादा महाराज सातारकरांचा संदर्भ मला या चिंतनाच्या संबंधानं मला आपल्या समोर द्यायचा आहे, म्हणून त्यांचं थोडक्यामध्ये चरित्र सांगण्याचा माझा मानस आहे. तर दादा महाराजांच्या संदर्भामध्ये सांगत असताना दादा महाराजांचा अधिकार खूप मोठा होता. आताचे श्रद्धेय श्री बाबा महाराज सातारकर आहेत ना त्यांचे ते आजोबा होते. दादा महाराज सातारकरांचा अधिकार खूप मोठा होता. दादा महाराज म्हणजे त्या काळामध्ये दादा महाराजांसारखे ज्ञानेश्वरी सांगणारे एकही वक्ता त्या काळामध्ये नव्हता. आणि असं म्हणतात की दादा महाराजांना प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज प्रसन्न होते आणि ते त्यांच्या मुखाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचं कथन करत असत. दादा महाराज हे अतिशय सुंदर ज्ञानेश्वरी सांगत असत आणि त्या वक्तव्यामध्ये एक विशेषता अशी की सकाळी 6 वाजता ते ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि त्याच्यामध्ये एक विशेषता तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता पहाटे सकाळी 6 वाजेच्या त्या वेळेला 200 लोक ती ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता यायचे. आता प्रत्येकाला प्रश्न पडेल की ही जी 200 माणसं होती ही नेमकी होती कोण? काय माहितीये का, ही ज्ञानेश्वरीची व्यसनी लोक होती. तुम्हाला एक सांगू का, जोपर्यंत त्या ज्ञानेश्वरीचं व्यसन आपल्याला लागत नाही ना तोपर्यंत आपल्याला ज्ञानेश्वरी कळणार नाही. त्यांना व्यसन लागलं होतं, ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलं होतं. दादा महाराज अतिशय सुंदर ज्ञानेश्वरी सांगायचे आणि ज्ञानेश्वरी सांगत असताना व्हायचं असं की ते ज्ञानेश्वरी सांगायचे पण ते उठल्याबरोबर सांगायचे. म्हणजे आंघोळ किंवा इतर ज्या विधी आहेत ते कधी उरकत नसत. जसे उठायचे तसे ते उठल्याबरोबर तसेच ते ज्ञानेश्वरी सांगण्याकरता बसायचे. मग काही लोकांनी त्यांच्यावरती टीका केली की बाबा एवढा मोठा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे आणि ही व्यक्ती कुठल्याही प्रकारची शुचिरभूत न होता या ग्रंथाला हात लावते आणि हा ग्रंथ सांगते, ही चुकीची गोष्ट आहे. असं ज्या वेळेस त्यांना विचारण्यात आलं का हो तुम्ही आंघोळ न करता ज्ञानेश्वरी कशी सांगता असं त्यांना विचारण्यात आलं, त्यावेळेस त्यांनी टीकाकाराला दिलेलं उत्तर अतिशय गोड आहे. दादा महाराज सातारकरांनी त्या टीकाकारांना दिलेलं उत्तर आहे. ते म्हणतात ज्ञानेश्वरी ही माझी आई आहे. काय म्हणतात ते की ज्ञानेश्वरी ही माझी आई आहे आणि आईचं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता नाहीये. विठ्ठल विठ्ठल दादा महाराजांचं चरित्र ह्याकरिता सांगितलं की त्यांच्या चरित्रामध्ये आलेला एक संदर्भ मला आपल्याला सांगायचा आहे. ते सांगतात की देवाच्या अस्तित्वाच्या खुणा ज्या वेळेस सांगतात ना ते त्या देवाच्या अस्तित्वाच्या खुणांच्या संबंधानं बोलत असताना ते म्हणतायत की एखादं लहान असलेलं बाळ अंगणामध्ये खेळतंय, ते खेळत असताना त्याच्या आजूबाजूला त्याची आई नाहीये. ती घरामध्ये असेल, ती स्वयंपाक करत असेल, ती भाजी चिरत असेल, कदाचित ती कपडे धुत असेल, ती बाकीची काही कामं उरकत असेल, ती आई त्या बाळाच्या बाजूला नाहीये. पण ज्या अर्थी
ते बाळ त्या ठिकाणी खेळतंय त्या अर्थी त्याच्या आईचं अस्तित्व आहे की नाही. त्याच पद्धतीनं दादा महाराज साखरे म्हणायचे, दादा महाराज सातारकर म्हणायचे की ज्याप्रमाणे त्या बाळाचं असणं म्हणजे त्या बाळाचं दिसणं म्हणजे त्या आईचं असणं, त्याप्रमाणे या जीवाचं दिसणं म्हणजे ते भगवान परमात्म्याचं असणे. विठ्ठल विठ्ठल आणि हे सांगून सुद्धा त्या भगवान परमात्म्याची प्रतीती ज्यांना येत नाही त्यांना उपदेश करत असताना तुकोबाऱ्या अभंगाच्या पहिल्या भगवान परमात्म्याच्या अस्तित्वाचं एवढं मोठं उदाहरण देऊन सुद्धा ज्याला कळत नाही की तो भगवान परमात्मा आहे त्याला तुकोबाराय म्हणतायत की कारे नाठविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो. हा अभंग अतिशय गोड आणि चिंतनीय. त्या अभंगाचा जर आपण विचार करायला गेलो ना तर या पहिल्या 4 चरणांमध्ये तुकोबाराय प्रश्न विचारतायत आणि या 4ही प्रश्नांची उत्तर शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय देत आहेत. अतिशय गोड अभंग आहे. तुकोबाराय म्हणतायत की कारे नाठविसी कृपाळू देवासी. या चरणामध्ये कृपाळू हे पद तुकोबारायांनी घातलेले आहे. या कृपाळू पदावरचं जर चिंतन आपण पाहायला गेलो तुकोबाराय कोणती विशेषणं देत आहेत देवाला तर देव कसा आहे तर कृपाळू आहे. त्या कृपाळुत्वाच्या संबंधानं बोलत असताना एक दृष्टांत मी आपल्या समोर ठेवतो. जुन्या काळातला दृष्टांत आहे. जुन्या काळामध्ये एक नास्तिक असलेला माणूस एकदा प्रवासाकरता निघाला आणि प्रवासाकरता निघालेली पूर्वीची जी माणसं होती ना ते आपल्यासोबत शिदोरी घेत असत. म्हणजे रस्त्यामध्ये जर कधी भूक लागली तर खाण्याकरिता काहीतरी असावं याकरता ती काय घेत असत शिदोरी घेत असत. आणि त्या काळामध्ये ते शिदोरी घेऊन तो निघालेला आहे. हातामध्ये पाण्याचा कमंडलू आहे आणि सोबत ती शिदोरी घेतलेली आहे असा तो व्यक्ती निघालेला आहे. कोण तर एक नास्तिक आहे. आणि नास्तिक असलेला तो मनुष्य शिदोरी घेऊन प्रवासाकरता निघालेला आहे. जात असताना रस्त्यामध्ये त्यांनी बघितलं की त्याला भूक लागली. दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेला त्याला भूक लागली म्हणून त्यांनी एक सावलीची सुंदर अशी जागा बघितली आणि जवळच पाण्याचं कोणतं जर ठिकाण असेल तर चांगलं होईल म्हणून एका ठिकाणी पाणी आणि सावली दोन्ही एकाच ठिकाणी त्यांनी बघितल्या. एक विहीर बाजूला होती. त्या विहिरीतून त्यांनी कमंडल भरून घेतला. जेवण केलं. बरोबर आणलेली शिदोरी त्यांनी खाल्ली आणि तिथं आल्यानंतर ते पाणी पिला थंडगार आणि त्या ठिकाणी त्यांनी ते आपली पिशवी ठेवली आणि त्या पिशवीवरती डोकं ठेवून त्याला जाण्याकरता संध्याकाळी देखील उशीर जरी झाला तरी काही हरकत नव्हती कारण एवढी त्याला घाई नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं ती आपली जी सोबतची पिशवी होती ती पिशवी बाजूला ठेवली आणि त्या पिशवीवरती डोकं ठेवून तो झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागला. होता नास्तिक. त्याने बघितलं. त्याने ज्यावेळेस वर बघितलं त्या ठिकाणी डोकं टाकल्यानंतर माणसाला कसं आहे नवीन ठिकाणी गेल्यानंतर सहजासहजी लवकर झोप लागते का हो झोप लागत नाही. त्याने तिथं आंग टाकलं पण त्याला काही केलं झोप येत नाही म्हणून त्याच्या विचाराचं चक्र सुरू झालं. तो ज्या झाडाखाली झोपला होता ना ते झाड कशाचं होतं तर ते झाड होतं कवठाचं झाड. कवठ ही कवठाची झाडं आपल्याकडे पाहायला मिळत नाही पण बाकी सगळीकडे ही आपल्याला पाहायला मिळतात. तो कुठला असेल बहुतेक असेल पुण्या साईडचा असेल त्यामुळे आपल्याकडचा तो नव्हता. तो व्यक्ती तिथे गेल्यानंतर त्याने बघितलं की ते झाड आहे कवठाचं. त्या कवठाच्या झाडाखाली तो झोपल्यानंतर त्याचं विचारचक्र सुरू झालंय. तो विचार करतोय एवढं मोठं झाड आहे आणि त्याला फळं किती आहेत ही छोटी छोटी फळं आहेत.
की त्यांनी फळ बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला. त्यानंतर सहजच त्याचं लक्ष गेलं बाजूच्या मळ्यामध्ये. बाजूला एक शेतकऱ्याने मळा लावला होता. तो मळा कशाचा होता तर डांगर भोपळे जे असतात ना त्या डांगर भोपळ्याचा तो मळा होता. त्या मळ्यामध्ये त्याने बघितल्यानंतर त्याला तिथे दिसलं की एवढीशी वेळ आहे आणि त्या वेळेला एक 25-25 किलोचं मोठं मोठं डांगर लागलेलं बघितलं. त्यावेळेस त्याला वाटू लागलं, म्हटला तो नास्तिकच होता. तो म्हटला काय देव आहे, देवाला काय व्यवहाराचं ज्ञान आहे की नाही. हा एवढं मोठं झाड आहे आणि या एवढ्या मोठ्या झाडाला एवढी फळं आणि एवढीशी वेळ, तिला किती मोठं फळ, हे एवढं मोठं फळ. असं बघितल्यानंतर तोच बोलू लागला मनाशीच. तो बोलतोय की काय या देवाला काही व्यवहाराचं ज्ञान आहे की नाही. जर यांचा देव असा तर आमच्या गावातले हे हरिभक्त परायण कसे, असा तो मनाशीच विचार करतोय. काय करतोय, देवाला खोडी काढण्याचा प्रयत्न करतोय. या विचार चक्रामध्ये त्याला झोप लागली. तास दीड तास झाला असेल. एवढ्यामध्ये झालं असं की त्या झाडावरती एक हवेची झुळूक आली आणि त्या हवेच्या झोताने एक कवट तुटलं आणि ते बरोबर पडलं. ते त्याच्या डोक्यात पडलं. ते डोक्यात पडल्याबरोबर तो झोपलेला तो उठला आणि ज्या ठिकाणी ते कवट पडलं होतं ना एवढं मोठं टेंगुळ त्या ठिकाणी आलं. ते दाबतच तो उठला आणि उठल्यानंतर तो टेंगुळाकडे बघतो, त्या लागलेल्या कवठाकडे बघतोय आणि एवढ्यामध्ये त्याचं लक्ष जातं त्या डांगर भोपळ्याकडं. आणि मग वीज चमकावी तसा तो उठून उभा राहतो आणि वर हात करतो आणि त्या भगवान परमात्म्याला म्हणतो, देवा तू केलं तेच बरोबर आहे. जर मी सांगतो तसं जर छोट्या या मोठ्या झाडाला मोठी फळ असती तर हे फळ आज ते फळ बघण्याकरता शिल्लक राहिलं नसतं. विठ्ठल म्हणजे देवाचं कृपाळू पण बघा. देव जे काही करतो ना ते देव तो त्याच्या संबंधानं करत असतो. म्हणून प्रत्येक जणाला त्या देवाच्या खोडी म्हणजे देवाच्या ह्या गोष्टीमध्ये कधी खोड काढण्याचा प्रयत्न करू नका. मला सांगायचं काय होतं की देवाचं कृपाळू पण बघा. किती देव कृपाळू आहे या संबंधाने एक चिंतन मी सांगेन. आता हा दृष्टांत झाला. एक तात्विक चिंतन मी आपल्याकडे थोडक्यामध्ये मांडणार आहे. ते तात्विक चिंतन असं आहे की जे आपण सगळे वारकरी आहोत. आपण काय करतो तर त्या देवाला आळवतो, त्या देवाचं भजन करतो, त्या देवाचे गुणगान गातो, बरोबर की नाही. मग आपला सांभाळ तर तो देव करतोच. पण एक विशेषता तुम्हाला सांगून तो देव किती कृपाळू आहे तर आपल्यासारखे जे देवाचे भक्त आहेत त्यांचा सांभाळ तर तो करतो. पण ते जे लोक त्या देवाला शिव्या देणारे, जे लोक त्या देवाचा धिक्कार करणारे, जे लोक त्या देवाला कुठेतरी विरोध करणारे अशी लोक आहेत त्यांचा देखील श्वास कोण चालवतो तर तो परमात्मा चालवतोय. आणि म्हणून तो देव किती कृपाळू आहे याचे हे सगळ्यात मोठं उदाहरण, बरोबर की नाही. म्हणून असा कृपाळू असलेला देव तो भगवान परमात्मा आपली किती कृपा बरसवतो या संबंधाने सांगत असताना अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाऱ्या उदाहरण देतो. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवी दोन्ही. तो देव किती कृपाळू आहे या संबंधाने हा दृष्टांत आहे. तुकोबारे म्हणताय की तो देव किती कृपाळू आहे. ते जो बाळ जे जन्माला येणार आहे त्याच्या अगोदरच त्याच्या जेवणाचं त्याच्या अन्नाची सोय करणारा कोण आहे हो तो भगवान परमात्मा आहे. एवढा तो कृपाळू आहे.
हे संबंधानं एक पुराणामध्ये कथा आलेली आहे. पुराणामध्ये एक शर्वरी नावाचे ऋषी होऊन गेले. त्या शर्वरी नावाच्या ऋषींच्या संबंधाने एक कथा या संबंधानं आहे. त्या शर्वरी ऋषींचं असं झालं की ज्या वेळेस ते जन्माला आल्यानंतर काही काळानंतर ते तसेच जंगलामध्ये निघून गेले आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी ते तपश्चर्या करू लागले. तपश्चर्या करत असताना त्यांच्या संबंधानं असं बोललं जातं की जन्मतानी प्रसंगे श्री देहा न शिवणे अंगे. फक्त जन्म ज्या वेळेस त्यांचा आईच्या गर्भातून झाला त्याच वेळेस त्यांचा आणि स्त्रीचा संबंध आला. ती पण त्यांची आई होती. त्यानंतर स्त्री कशी असते हे देखील ज्यांना माहिती नव्हतं त्यांना म्हणतात शर्वरी ऋषी. आणि या शर्वरी ऋषींच्या जीवनामध्ये एक घटना आहे. ते शर्वरी ऋषी जंगलामध्ये वास्तव्य करत असताना त्या ठिकाणी ते राहत असताना त्या ठिकाणी तपश्चर्या करत असताना ते काय करायचे, दुपारपर्यंत तपश्चर्या करायचे. दुपारची माध्यानाची वेळ झाली ना की त्यांना भूक लागायची. कारण कसं आहे, जरी झाला संन्यासी तरी माध्यानाशी तोंडवासी सगळ्यांना भूक ही दुपारनंतर लागत असते. त्यामुळं ज्या वेळेस त्यांना भूक लागायची ना त्या जंगलामध्ये जाऊन फळं तोडून आणायचे. फळं नाही भेटली तर कंदमुळे खायचे. कंदमुळं नाही भेटली तर पानं खाऊन ते तपश्चर्या करायचे. पानं देखील जर नाही भेटली तर त्या गंगेचं पाणी पिऊन ते तपश्चर्या करत अशा पद्धतीचं जीवन ते जगत होते. आणि अशामध्ये एक दिवस घटना अशी घडली की त्या जंगलामध्ये एक स्त्री सरपण आणण्याकरता आली होती. ती सरपण आणण्याकरता आलेली जी स्त्री होती ना ती 7 महिन्याची गर्भवती होती. ती त्या ठिकाणी आल्यानंतर तिने बघितलं की म्हणजे गर्भवती असल्यामुळं डोक्यावरती सरपणाची मुळी आहे आणि ते सरपण डोक्यावरती घेऊन घेत ती चालली असताना तिला थोडासा थकवा जाणवला. आणि थकवा जाणवल्यानंतर तिला वाटलं की एखादी सावलीची जागा बघावी आणि त्या सावलीमध्ये थोडीशी विश्रांती करावी. आणि विश्रांती करण्याकरता एक सावलीची जागा बघितली आणि त्या ठिकाणी ती बसली. पण ज्या ठिकाणी ती सावलीची जागा बघून बसली होती ना समोरच ते शर्वरी ऋषी त्या ठिकाणी तपश्चर्या करत बसले होते. त्या स्त्रीने ती मुली त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या मुलीच्या आवाजाने शर्वरी ऋषींची जी समाधी होती ती उत्थान पावली. त्या समाधीतनं ते जागे झाले. त्या समाधीतनं जागे झाल्यानंतर त्या स्त्रीने बघितलं की कोणीतरी समोर एक साधू दिसतोय म्हणून ती स्त्री त्या ठिकाणी गेली आणि शर्वरी ऋषींना तिने नमस्कार केला. तिने शर्वरी ऋषींना नमस्कार केल्याबरोबर त्यांनी कधी स्त्री बघितलेली नव्हती. त्यामुळे त्यांना देखील वाटलं की ही देखील माझ्यासारखीच एखादी साधू असेल. त्यांनी देखील परत तिला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ती स्त्री सांगते, अहो महात्मन तुम्ही तर साधू आहात, तुम्ही मला नमस्कार करू नका. असं सांगितल्यानंतर त्या शर्वरी ऋषींनी मग तिला विचारलं का तू कोण आहे. तिने सांगितले की मी एक स्त्री आहे. कारण त्यांना स्त्री म्हणजे नेमकं काय माहिती नव्हतं. एक माफी मागून बोलतो पण एक चिंतनासाठी समर्पक असलेलं हे उदाहरण आहे त्यामुळे आपल्या समोर सांगतो. त्यावेळेस त्या शर्वरी ऋषींना जाणवलं की आपल्यामध्ये आणि हिच्यामध्ये काहीतरी फरक दिसतोय. असं दिसल्यानंतर त्या शर्वरी ऋषींनी तिच्या स्तनांकडे बोट केलं आणि तिला विचारलं, माते हे काय आहे. असं विचारल्यानंतर त्या स्त्रीने जे उत्तर दिलं ते तत्वज्ञानी माणसाला सुद्धा लाजवेल असं तिने दिलेलं उत्तर आहे. त्या स्त्रीने सांगितलं हे माझ्या बाळाचं अन्न आहे. हे कोणी उत्तर दिलं, एका अडाणी असलेल्या त्या माऊलीने उत्तर दिलं. त्यावेळेस त्या शर्वरी ऋषींनी त्या माऊलीला विचारलं, काहू माते हे जर तुझ्या बाळाचं जर अन्न आहे तर मग तुझं बाळ कुठे. त्यावेळेस त्या स्त्रीने आपल्या पोटाकडे दर्शन तिला पोटाकडे दाखवलं आणि सांगितलं ह्या पोटामध्ये ते बाळ आहे आणि अजून 2 महिन्यामध्ये माझ्या बाळाचा जन्म होणार आहे. अशी घटना ज्या वेळेस त्या शर्वरी ऋषींनी ऐकली हातातली काठी ज्याप्रमाणे दंडवत पडते त्याप्रमाणे ती शर्वरी ऋषी त्या स्त्रीच्या पायावरती पडले आणि आपल्या डोळ्यांनी तिचे पाय धुतले. ते ऋषी सांगत होते की आतापर्यंत एवढी वर्ष झाली या जंगलामध्ये मी तपश्चर्या करते. दुपारची वेळ होते, ज्यावेळेस भूक लागते ना त्यावेळेस नकळत माझा प्रयत्न कशा करता सुरू होतो की काहीतरी खायला मिळेल का याकरिता माझा प्रयत्न सुरू होतो. पण माते आज तू मला दाखवून दिलंस. काय दाखवून दिलंस की जर बाळ जन्माला येण्याच्या अगोदर जर तो परमात्मा त्याच्या अन्नाची सोय जर करून ठेवत असेल तर माझ्यासारखा एखादा महात्मा जर या ठिकाणी जर तपश्चर्या करण्याकरता बसत असेल तर माझ्यासारख्याच्या अन्नाची सोय तो करणार नाही का. विठ्ठल
तुकोबाराय म्हणतात, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोही. आता तुम्ही सांगा, त्या आईच्या गर्भामध्ये ते बाळ देखील वाढतंय आणि आईच्या स्तनामध्ये त्या बाळाकरिता अन्नाची देखील उत्पत्ती करणारा कोण आहे हो? तो भगवान परमात्मा आहे. आता प्रत्येकाला कधीतरी एक प्रश्न पडला असेल, मला तर एकदा पडला होता. झालं असं, मी एकदा मंदिरामध्ये गेलो होतो. मंदिरामध्ये गेल्यानंतर मी बघितलं की प्रत्येक मंदिरामध्ये एक गोष्ट आपल्याकडे कंपल्सरी असते. कोणती गोष्ट हो? प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण बघतो की प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला कासव ठेवलेला पाहायला मिळतो, बरोबर की नाही? ते कासव त्या ठिकाणी असतं. ते कासव बघितल्यानंतर कधीतरी कोणाला प्रश्न पडला का हे कासव या ठिकाणी का असतं? पडला कधी प्रश्न? आपल्याला असे प्रश्न पडायला हवेत का? तर आपली श्रद्धा त्या ठिकाणी जडलेली आहे, बरोबर की नाही? मंदिरात ज्या वेळेस जातो त्यावेळेस आपण पहिल्यांदा कासवाचं दर्शन घेतो आणि मग आतमध्ये जातो. जर आपण त्या कासवाचं दर्शन घेतो तर आपण त्या कासवाचं दर्शन नेमकं का घ्यावं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की नको? आपण पण अंधश्रद्धा म्हणजे अशा आंधळ्यांसारखं जाऊन आपल्याला जमणार नाही. आपला जो संप्रदाय आहे, आपलं जे अध्यात्म आहे हे डोळस अध्यात्म आहे, म्हणजे अंध असलेलं नाही. त्यामुळे ही कारण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मला प्रश्न पडला की मंदिरामध्ये जे कासव असतं ते कासव का असतं, त्या ठिकाणी का असतं? त्याचं ज्यावेळेस मी माझ्या सद्गुरूंना भाऊंना मी विचारलं, भाऊ मंदिरामध्ये जे कासव असतं ते कासव का ठेवण्यात येतं? त्यावेळेस भाऊंनी दिलेलं उत्तर अतिशय गोड आहे. भाऊ सांगायचे की मंदिरामध्ये जे कासव असतं ना त्या कासवाची एक विशेषता असते. जे कासव असतं ना तो कासव जो आहे तो आपले अवयव हे आकुंचन करू शकतो. म्हणजे स्वतःचे अवयव हे त्याच्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये असतात, स्वतःच्या ताब्यात असतात. तुम्ही आपण सगळे सांगावं, आपले अवयव आपल्या ताब्यामध्ये आहेत का? आपल्या ताब्यामध्ये नाहीत. भगवान परमात्म्याने ते कासव त्या ठिकाणी याकरता बसवलेले की आपण ज्या वेळेस त्या मंदिरामध्ये जाऊ ना, ज्याप्रमाणे त्या कासवाचे अवयव त्याच्या स्वतःच्या ताब्यामध्ये आहेत ना, तशा पद्धतीनं ज्या वेळेस आपले स्वतःचे अवयव आपल्या ताब्यामध्ये येतील ना, त्याच दिवशी तुम्हाला देवदर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. याकरिता ते कासव मंदिरामध्ये ठेवलेलं असतं. विठ्ठल विठ्ठल आणि त्या कासवाची एक दुसरी विशेषता आहे बघा तुम्ही, एक आश्चर्य, खूप मोठं आश्चर्य. जे कासव जो आहे ना हा सस्तन प्राणी नाहीये, त्याला स्तन नसतात. त्या कासवीला ज्यावेळेस पिले होतात मग तुम्ही म्हणाल का हो मग कासवीची जी पिलं आहेत ती कशाच्या माध्यमातून कशाच्या जोरावरती वाढतात, बरोबर की नाही? कुणीही जरी लहानाचा मोठा होतो त्याला काहीतरी अन्नाचा स्त्रोत असावा लागतो, बरोबर की नाही? अन्नाचा स्त्रोत असल्याशिवाय, कारण शरीर हे कशाच्या जीवावरती पोसलं जातं तर अन्नाच्या जीवावरती पोसलं जातं. मग ते कासवाचा जर आपण विचार करायला गेलो तर कासवाचं शरीर कशाच्या माध्यमातून वाढतं? कासवाला स्तन नाहीयेत, पण त्या कासवाला त्या देवाने एक विशेष शक्ती अशी दिलेली आहे. त्या कासवीची जी दृष्टी असते ना, दृष्टी, त्या कासवीला अशी अमृताची दृष्टी दिलेली असते. ती काय करते, ज्या वेळेस तिच्या पिलांना भूक लागते ना त्यावेळेस आपल्या पिलांना ती अशी आपल्या समोर आणते, समोर उभी करते आणि आपल्या दृष्टीने त्यांच्या दृष्टीमध्ये न्याहाळते. आणि आश्चर्य बघा, त्या कासवीच्या दृष्टीने ते कासवाची जी पिलं असतात ना ती काय होऊन जातात, तो तृप्त होऊन जातात, त्यांची भूक पूर्ण होत जाते. तुकोबाराय म्हणतायत की कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नाही भेटी अंगसंग विठ्ठल विठ्ठल. अशाच पद्धतीचे खूप मोठे मोठे आश्चर्य आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतील. एक आश्चर्य आपल्याला मी सांगतो. आपल्या जर परिसरामध्ये जर एक तुळशीचं झाड असेल, त्या तुळशीच्या मंजिऱ्या जर काही पडल्या ना आणि त्याच्यावर जर पाणी पडलं तर कितीतरी तुळशी आपल्याला उगवलेल्या पाहायला मिळतात, बरोबर की नाही? कितीतरी तुळशीच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात. एखादं जर फुलाचं कसलं झाड असेल तर अनेक फुलाची झाडं आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर की नाही? पण पिंपळाच्या झाडाच्या किंवा वडाच्या झाडाच्या बाबतीत अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही, बरोबर का? पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडावरची कितीतरी फळं त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला पडलेली पाहायला मिळतात. पण तुम्ही सांगा, पिंपळाच्या झाडाखाली कधी पिंपळाचं दुसरं झाड उगवलेलं तुम्ही पाहिलं का? नाही पाहायला मिळत. त्याचं कारण एक आहे, पिंपळाचं झाड जर तुम्ही एखाद्या ठिकाणी उपटून ते दुसरीकडे लावायला गेलं तर ते जगत नाही. पण ते पिंपळाचं झाड जन्माला येण्याकरता जर कारण काय असेल तर ते पिंपळाचं फळ जे असतं ना ते फळ खायचं कावळ्याने, आणि ते कावळ्याने खाल्ल्यानंतर कावळा ज्या ठिकाणी शिकतो,
ज्या ठिकाणी तो विष्टा टाकतो ना त्या ठिकाणी आपोआप ते पिंपळाचं झाड उगवत असतं. कागाची विष्टे जन्म पिंपळाशी तुकोबारे म्हणतात. त्या कावळ्याच्या विष्टेतून पिंपळाचा जन्म हा होत असतो. मग अशा पद्धतीचा कारे नाठविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी शिपती सवे दोन्ही फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली काय तेने तुझी केली नाही चिंता राहित्या अनंत आठवणी. आणि याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. आणि मग तुकोबारे म्हणतात कारे नाथविसी कृपाळू देवासी पोसितो जगासी एकला तो. 2च मिनिटांमध्ये या विश्वंभर या शब्दावरती चिंतन सांगतो आणि सेवा आटोपती घेतो. या विश्वंभर या शब्दाचं चिंतन या संपूर्ण 3 जी चरण झाली या 3 चरणांचा अर्थ होतो. या 4ही चरणांमध्ये प्रश्न आहे की कारे नाठविसी कृपाळू देवासी. तुकोबारे प्रश्न विचारतात त्या कृपाळू देवाला तू का आठवत नाहीस. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. बाळा करता दुधाची उत्पत्ती करणारा कोण आहे. त्यानंतर विचारतायत की फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली. त्या झाडाला पाणी घालणारा कोण आहे. त्यानंतर शेवटच्या 4थ्या चरणामध्ये विचारतायत की काय तेने तुझी केली नाही चिंता राहित्या अनंत आठवणी. आणि या सगळ्यांचं उत्तर तुकोबारे शेवटच्या चरणामध्ये देत आहे. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. अतिशय गोड असलेला असा अभंग या विश्वंभर शब्दावरती 2 मिनिटांमध्ये एक कथा सांगतो. एक चालेल ना. तर विश्वंभर या शब्दाचा अर्थ सांगत असताना एक कथा या संबंधानं आहे. एकदा लक्ष्मी माता आणि भगवान परमात्मा जेवण करण्याकरता बसलेले आहेत. आणि जेवण करण्याकरता बसलेले असताना झालं असं की देव अचानक उठून चालले. देवाला लक्ष्मी माता विचारते का हो तुम्ही का उठून चालात. त्यावेळी देवाने सांगितलं की 4 जीव आज उपाशी आहेत त्यांना भोजन देण्याकरता मी चाललेलो आहे. लक्ष्मी म्हटली ठीक आहे उद्या बघते तुम्ही कसं काय करता ते. दुसरे दिवस उजळलेले आहे. त्या दिवशी लक्ष्मी मातेने काय केलं एक चांदीची डबी घेतली आणि त्या डबीमध्ये 5 मुंग्या तिने भरून बाजूला ठेवल्या आणि ती डबी लपवून ठेवली. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेस देव आणि लक्ष्मी माता जेवायला बसली देवाने जेवण करायला सुरुवात केली. त्याबरोबर लक्ष्मी माता देवाला विचारते का हो देवा
काल तुम्ही 4 जीव उपाशी होते म्हणून जेवणावरून उठला होता, मग आज जर 5 जीव उपाशी असताना तुम्ही जेवू कशी शकता असं विचारल्यानंतर देवाने ते लक्ष्मी मातेला सांगितलं, आज 5 जीव उपाशी नाही, सगळे जीव जेवून तृप्त झालेले आहेत. त्यावेळेस त्या लक्ष्मी मातेने सांगितलं, थांबा देवा, मी एक तुम्हाला दाखवते. त्यावेळेस त्या लक्ष्मी मातेने ती चांदीची डब्बी आणली आणि ती डब्बी देवासमोर ठेवली. त्या देवासमोर डब्बी ठेवल्यानंतर लक्ष्मी मातेला थोडंसं आश्चर्य वाटलं. का आश्चर्य वाटलं? त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी त्या प्रत्येक मुंगीच्या तोंडामध्ये तांदूळ तिला दिसलं. त्यावेळेस तिने देवाला विचारलं, का हो देवा, मी तर याच्यामध्ये फक्त मुंग्या टाकल्या होत्या, त्यांना मी दाणे टाकलेले नव्हते, मग यांना दाणे पडले कसे? त्यावेळेस देवाने दिलेलं तिला उत्तर आहे. देव म्हणतायत की ज्या वेळेस तू त्याच्यामध्ये मुंग्या टाकल्या ना, त्यावेळेस तुझ्या कपाळावरती आठ्या पडल्या आणि तुझ्या कपाळाला असलेल्या ज्या अक्षता होत्या ना, त्यातली 5 तांदळाचे दाणे त्या डबीमध्ये पडले. माझं काम झालं. अशा पद्धतीनं तो भगवान परमात्मा संपूर्ण विश्वाचं भरण पोषण करत असतो. त्याचंच आपल्याला भजन करायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं ही झालेली सेवा त्या भगवान परमात्म्याच्या चरणी आपल्याला समर्पित करायची आहे. पण तत्पूर्वी ज्ञानोबा भजन घेऊ आणि मग सेवा समाप्त करू. माऊली ज्ञानराज माऊलीकाराम, हे माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकाराम, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. होले रे पुढे शिवा पुढे उत्तर, नारीच्या विराज कारणा पुरा. कृपा म्हणे ज्ञानेश्वरा, रकापाय पैकी करा, करा क्षमा अपराधे. पुंडरी कवळला हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज सर्वसंग